नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जात आहे अलिबागला. तुम्ही पाहू शकता माझ्यासोबत माझे मित्रमंडळी. सो आम्ही आता निघालो, सकाळचे वाजले 5:30. सो आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात पुढच्या डेस्टिनेशनला भेटू आणि सांगू काय होतं ते. बोलो जय श्रीराम. आम्ही आमचा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो चांगला जोश आमच्या सर्व मित्रांमध्ये आलेला आहे. आम्ही लवकरच तुम्हाला आता भेटू पुढच्या एका नेक्स्ट व्हिडिओ. सो गाईज, आता आम्ही निघत आहे. आमच्या 3 गाड्या आम्ही घेऊन चाललेलो आहे अलिबाग टुवर्ड्स. भेटूया थोड्याच वेळात. तुम्ही जो हा रोड बघताय तो आता आम्ही जात आहोत कर्नाळा व्हाया मुरुड. तर आज जो रोड आहे तो आम्ही जातो आहोत नागोठणे व्हाया रोहा आणि व्हाया एक तांबडी गाव आहे. त्या तांबडी गावातून हा रोड गेलेला आहे घाटमार्गे. त्या रोडने आम्ही मुरुडला जात आहोत आता. चला, तर आता आम्ही आलेलो आहे एक पेनमध्ये आणि आता थोडा आम्ही थकलो आहे, तो थोडा रेस्ट घेऊन थोडा नाश्ता करणार आहे. सो हे माझे भाऊ आणि थोडेफार इकडे पण बसलेले आहेत. काय करणार रे माझे भाऊ. अजून एक तो इकडे मोबाईलमध्ये तो सतत मोबाईलमध्येच असतो. त्याला जॉबलेस आहे, पण सकाळी त्याची 8 वाजता ड्युटी चालू होते. आणि आत्ताच आमच्या भावाने काल एका मोबाईल घेतला आहे विवोचा. सो तुझा मोबाईल दाखव रे. मोबाईल दाखव. माय गॉड, याची अनबॉक्सिंग आम्ही इथेच केले. सो आता हा हॉटेलवाला तर बोलला आहे आम्हाला की ते सगळ्या गोष्टी चांगल्या भेटतात, बट आम्ही ट्राय करणार आहे फर्स्ट टाईम. सो जस्ट आम्ही आता नाश्ता करून आम्ही निघालो आहे आमच्या डेस्टिनेशनकडे, मुरुड जंजिरा. सो आम्ही आता जात आहोत. हा रस्ता आहे दाट घाट आहे. हा रस्ता एक्झॅक्टली केळघर तर्फे मुरुड असे गाव आहेत, मध्ये 2-3 गाव आहेत. सो गाईज, आता आम्ही पोचलो आहे समथिंग कुठेतरी घाटामध्ये आणि आम्ही मगाचपासून जर्नी चालू आहे. पण आमचं असं झालं की आम्ही आलो अलिबागला. पण आम्ही जशी येतोय तिथपासून आम्ही नुसते घाटच बघतोय. आम्हाला 1% पण अजून समुद्र दिसला नाहीये. सगळ्यांची हालत एवढी टाईट टाईट करून आमचा हा रायडर इथे आमचे कार्यकारी काहीतरी आंबे काढायचा प्रयत्न आहे बघा. काहीतरी करायचं. कसं वाटतंय मग तुम्हाला अलिबागला येऊन? काय वाटतं? मस्त वाटतं मला. काय वाटतं? मस्त वाटतंय. बापरे, लचकून घेऊ नका फक्त बस. आणि हे असं काहीतरी आपलं चालू आहे आणि तुम्हाला पकड अबे तुटलं ना, जावर खाली डायरेक्ट चाललेलं. तर गाईस, आता आम्ही आलो आहे अलिबागला. चाललो होतो आणि येता लडाखला आलो. बाईक ट्रॅक कसा लडाखला आलो. एवढी ऑफ रोडिंग बोलूच नाही. खतरनाक ऑफ रोडिंग. अलिबागचं कुठे गेलं काय माहिती, पण लेहला आलो बाबा, लेहला आलो. आता आम्ही आहे गिरगर्दन घाटामध्ये. पॅलॉंग लेकला जाणार आहे. आता आहे गिरगर्दन घाटामध्ये. हा ओ रायडर, अरे आमचे हेवी रायडर मोटर जीपी वाले त्यांना रोड कमी, त्यांची ऑफ रोडिंग जास्त झालेली आहे. असा हा आमचा प्रवास चालू आहे लडाखला. आता लडाखचा गिरगर्दन घाटामध्ये. अजून एक आहे आमचा बाईक रायडर मागे आहे, तो खूप मागे. पेट्रोल वाचवतो सारखा, न्यूट्रलमध्ये टाकतो. फक्त 100 रुपये दिले, 100 रुपये जाऊन या.
सो गाईज तुम्ही पाहू शकता फायनली आम्हाला समुद्र दिसलेला आहे. आम्ही अलिबागला पोहोचलेलो आहे. नॉट अलिबाग पण मुरुड जंजिऱ्याला पोहोचलेलो आहे. थोड्याच वेळात तुम्हाला किल्लाही दिसेल. सुंदर असा समुद्र, सुंदर असे आम्ही सर्वे. हा पहा समुद्र आणि पहा तो पहा किल्ला. हा बघा सुंदर असा बोट्स, सुंदर असा सुंदर असा किल्ला, सुंदर असा. अशा प्रकारे आम्ही पोचलोय आता मुरुड जंजीर. आता आम्ही थेट जात आहोत आमच्या फायनल डेस्टिनेशन किल्ल्यावर. पाण्याची बॉटल घ्या एक. अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे आणि पोचलेलो आहोत आता आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनला मुरुड जंजिराला. आणि आता इथून आम्ही पाण्याची बॉटल घेऊन जाणार आहोत पुढे फायनल. आणि मुरुड जंजिरावरती येताना एक दक्षता आपण पाण्याची बॉटल सोबत कॅरी करावं. आता आम्ही फॉरवर्ड टू जात आहोत. तिकीट काढायचं. आता आपल्याला पहिले तिकीट काढायचं. तुम्ही पाहू शकता आपल्याला एक तिकीट घर दिसेल ह्या ठिकाणी. आणि आपण आलो आता त्या साईडून. आपण त्या साईडून आलो आहे. आपण खूप अलग मार्गाने आलेलो आहे. आणि काही पर्यटक येतात ते ह्या साईडून येतात. आता आम्ही जात आहोत आमच्या तिकीट काउंटरकडे. तुम्हाला थोड्याच वेळात आपण अपडेट देऊ. काय कसे फेअर आहेत तुम्हाला सांगतो. काय फेअर आहेत ॲक्च्युली, काय इकडे चालतं सगळं तुम्हाला सांगतो. फेअर 100 रुपये पर पर्सन. तर इथे तुम्ही तिकीट काढू शकता. हे तिकीट काउंटर आहे. जस्ट इकडून गेट आल्यानंतर पार्किंगच्या तिथून सरळ इकडे यायचं. सरळ इथेच आहे गेट. आता आम्ही तिकीट काढलेलं. तिकीट नाव कशी असते जयेश? तिकीट असते अशी जंजिरा पर्यटक सहकारी संस्था मर्यादित राजापुरी मुरुड. राजापुरी ते किल्ला राजापुरी 90 रुपये आणि प्रवासी कर आहे. GST आकारलेला इथे. पाहा तुम्ही 100 रुपये टोटल तिकीट शुल्क आहे. मुरुड जंजिऱ्यावरती जायचं. ही आमची गँग. फोटो काढला त्याचा. हां त्याने गॉगल काढतो फोटो बघतो. एवढा काढा काढले मी गॉगल काढलाय ते दे मला. गॉगलमुळे आमचे मित्र काय बोलतोय सकाळले की आम्ही काळा कसं झालो. तुला घालायचं. दर घाल काय नाही नाही असं काय नाही आपलं. तर पाहू शकता आता आम्ही आलो आहे इथे. इथून आपली बोट आहे. बोट सरळ जाणार तिथे किल्ल्यावर. तो पहा किल्ला. मोबाईल पाडू नका. ही आपली गँग. चला गँग चल पुढे. आपल्याला तर अशी ही बोट रेडी होते. सगळे प्रवासी इथे बसतील. जा बा आमचा परशा. जा पवत मार सुरू घ्या. मग तोच तर किल्ला आहे. मग काय काय तुला शोपीस दिसतो. हे बघा उत्साही. त्यांना माहितीच नाही किल्ला कुठे. मला वाटलं किती किलोमीटर चला. 2 किलोमीटर. तर चला आता आम्ही चाललो आहे बोटवर. दादा हाथ देके आ जाओ. सर नीचे आओ. आ जाओ अपने लोग. आ जाओ. साईड नका हो. सावकाश बसा रे सर्वांनी. पकड. आता मी बसलेलो आहे. मांडी घालून बसलेलो आहे. जॅकेट द्या. So, आम्ही आता निघालो आहोत राजापुरीच्या दिशेने. जात आहोत
बोटी रे. तर आम्ही आता जात आहोत. अरे तिकडे लोड व्हायला कशाला चालला जा गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती मोरया. चला पुढे. 10 किलो. दूसरा नंबर दौलताबाद का मेंढा तोप और तीसरा नंबर जंजीरे किले का कलाल बागटी। उसी के बीच में आप लोगों को एक और छोटा तोप नजर आएगा। उस तोप का नाम है गायमुख और तीसरे नंबर का नाम है चौड़ी तोप। ये किले के अंदर 550 घर थे। 2 से 2,500 का आबादी था। 2 समाज के लोग थे, महाराष्ट्रन और मुस्लिम। ये किले के अंदर मस्जिद और मंदिर दोनों थे। और अंदर साइड में जना मेरे भाई आज भी अपने को 2 मीठे पानी के तालाब नजर आएंगे। पहला तालाब जो है वो किले के मेन गेट के पास में है, क्योंकि उस तालाब के नज़दीक में उन लोगों ने मंदिर और मस्जिद दोनों बनाए। तो वो मंदिर और मस्जिद में यूज़ के लिए जाने के लिए पानी था, और दूसरा तालाब जो था वो पानी पीने के लिए था। लेकिन दूसरे तालाब के हाफ सर्कल में रानी को रहने के लिए एक महल बनाए थे। और वो महल कैसा था मेरे भाई कि खिड़कियों के अंदर जो ना 7 कलर की 7 प्रकार की कांच लगाई थी कि सूरज की रोशनी जब कांच के ऊपर पड़ने की उसका आता आम्ही पोचलो आहे मुरुड जंजिरा किल्ल्यावरती. समोर आपल्या जय आम्ही असा पोचलेला आहे. इथे आपल्याला दिसत आहे आपल्याला दरवाजा. तो पण असा दरवाजा आहे की तो आपल्याला दिसू शकत नाही. जर आपण नीट पाहिलं तर आपल्याला तो दिसू शकणार नाही. आणि असा भव्य दिव्य अशी ही वास्तू ज्याचा आम्ही खूप वर्षापासून वाट पाहत होतो की कधी एकदा आम्ही समुद्रातले किल्ल्यांना भेट देऊ. आणि खूप असं छान वाटत आहे की ते आल्यापासून. पाहू शकता तुम्ही. आम्ही इथं आलेलो एक तळ आहे. गोडा पाण्याचा तलाव. इथे समुद्राच्या ठिकाणी इथे गोडा पाण्याचा तलाव आपल्याला दिसत आहे. असलेला आहे इथे महल. हा महल बोलत होते की हा 7 फ्लोअरचा महल होता पहिला. 7 माळ्याचा महल. समोरच्या दिसतात आपल्याला अशा पडकालीन अवस्थेमध्ये काही वास्तू दिसत आहेत. या पडकालीन अवस्थेत अशा वास्तू आहेत खूप साऱ्या. इथे खूप जुनं असं बांधकाम पाहण्यास भेटतंय. रिनोव्हेट केलेलं आहे इथे. तलाव तळ खूपच मोठा असं गोड्या पाण्याचं तलाव इथे आपल्याला दिसत. आणि इथे काही व्यक्तींनी इथे आपले संस्कार दाखवलेले आहेत. कृपया अशा किल्ल्यांवर कसं काय करू नका. अशा प्रकारे आम्ही गड फिरून तुम्हाला इथं येऊन सोडणार ही बोट. इथं तुम्हाला येऊन सोडणार ही बोट. तिथे आहे तरफा तिथून लागणार. तिथून गेलो की किल्ला तुम्हाला ह्या साईडला आहे. आणि देन तुम्हाला इथे येऊन ती बोट सोडणार. इथून इम्पोर्ट तिथून एक्सपोर्ट.
आणि इथे हा सिद्धी जोहर. अशा प्रकारे आमचा झालाय जंजिरा मी अशा प्रकारे आलो आहे आता कोरलाई या फोर्ट वरती आणि इथे आम्हाला आमचे सवंगडी फक्त 500 मीटरच्या अंतरावरच इथे हे धारातीर्थ पडले आहेत. आपल्यासमोर दिसत आहे ते आहे आता कोरलाई बीच. कोरलाई बीच हा 2 विभागामध्ये इथे सेपरेट झालेला आहे. एक साईड बीच आहे, एक साईड समुद्र येऊन ठेपलेला आहे. तिथे सगळे कोळी बांधवल्या होड्या घेऊन येताना दिसत आहेत. नमस्कार गाईज, आमचा दुसरा दिवस आणि आज आम्ही आलो आहोत रेवदंडा बीचवर. तुम्ही पाहू शकता अथांग असं समुद्र आमच्या स्वागतासाठी. आम्ही सकाळचे 7ला ठरवलेलं यायचं, जरा सनराईज वगैरे बघायचं, पण काय पॉसिबल झालं नाही. सो आता आम्ही आलो आहे. ते टाईम आमचा झाला आहे 11:30. 11:30च्या पण आहे, ऊन आहे, गरमी आहे, पण रेवदंडा बीच खूप खास आहे कारण की इथे जास्त गर्दी नाही. आमचं कॉटेज पण इथे बॅक साईडला आहे, त्याच्यामुळे आम्हाला इथे फक्त 1 ते 2 मिनटं लागतात यायला. आणि आमचे मित्र आता आम्ही सध्या थोडंसं क्रिकेट खेळलो, पाहू शकता तुम्ही. आणि आता आम्ही थोडंसं रील बनवण्याच्या भानगडीमध्ये आहे. जरा कंटेंट क्रिएटर आमच्या आहेत. कंटेंट क्रिएटर आमच्या तर काय, कोणता काय कंटेंट, तर कंटेंट क्रिएटर काय म्हणणं आहे तुमचं, कोणती रील बनवण्याचा आता तुमचा विचार आहे? तर बघू काय विचार कसा करूयात, काहीतरी विल थिंक अबाउट इट. बीचबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? बीच कसं अंदर असा उत्कृष्ट असा बीच आहे, प्रायव्हेट बीच आहे. आम्ही प्रायव्हेट रेंट केलं आहे. आमचा फार्म हाऊस पण इथून फक्त 2 मिनिटांच्या कोण नाही दिसत तुम्हाला आसपास बीच. आणि इथे आम्हाला खूप सारे पक्षी, खेकड्या पण दिसतात खूप साऱ्या छोट्या छोट्या. तर पाहूया आता आम्ही आधी कोणती रील बनवतो, लवकरात लवकर तुम्हाला सांग. प्रकारे आम्ही आता इथे थोडी मजा करून निघतोय परत आमच्या फार्म हाऊसला. सो इथे लाटा खूपच मोठ्या मोठ्या आहेत. मित्रांनी खूप मजा केली. काय वाटतंय, कशी मजा गेली? It's a very awesome experience about the Revdanda beach, and the place is very beautiful. I was convinced you come here and explore the beauty of natures of Alibag. Revdanda, not Revdanda Alibag beach. So he tried to speak in English. He's speaking language and level is very interesting level because of this. My brother came from a Navi Mutual Finance, so he appointed as a Navi Mutual, and their English was very preferential English that have they have understand from of their seniors. Yeah. अशा प्रकारे ह्याचं इंग्लिश लेवल तुम्ही जाणून घेऊ शकता. इंग्लिशमध्ये बोलायची काही गरज नाही. आपण महाराष्ट्रीयन, मराठी भाषेतून आलो, शेतकऱ्यांची मुलं, आपण मराठीच बोललं पाहिजे. मोस्ट ऑफ व्हिडिओज बघतातच सर्वजण बोललंच पाहिजे. चला, आमचा मित्र एक शिंपला गोळा करतो, दाखवतो. किती शिंपले गोळा केले दाखव जरा. त्याच्या वाईफ साठी नेतोय तो. बापरे, हे आता डोळ्याचे लाड पुरवतोय. मला असं वाटतं की हा काहीतरी चांगलंच डिझाईन वगैरे. बाळ पहिलं झालं की पहिल्या महिन्याची डिझाईन करणारा शंख शिंपले. शंख शिंपल्यांची डिझाईन करणार आहे. चांगलाच प्रतिसाद आमच्या ठराविक आमचे काही मित्रपरिवार गेले आहेत, ते तुम्हाला दाखवतो. चेंजिंग रूम भेटेल इथे, पण आम्हाला काही गरज नाही कारण की आम्ही तर असेच जातोय. सो गाईज आता आम्ही जातो गाड्यांवरती, पाहू शकता. आम्हाला काय पूर्ण अशा साडी मधला आमच्या पाहू शकता कसं आहे आमची ड्रेसिंग सेन्स. इथला गोव्याला आल्यासारखी फिलिंग करतोय. आमचा
सो गाईज आता आम्ही पूलचा एन्जॉय घेतोय. त्यांचा फार्म हाऊस आहे. पुढे गाड्या आहेत. इकडे मुलं फार्म हाऊस मध्ये मजा घेतात. चांगली अशी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ही, बघू शकता तुम्ही. या ठिकाणी आम्हाला नवीनच त्यांनी बांधला फार्म हाऊस. सो हा फार्म हाऊस आम्हाला दिला. आणि इकडे बसण्यासाठी खूप असं नारळाची झाड आहे. आणि ते आराम करायला, इकडे एक आराम करायला. इकडे पण ह्या 3 रूम्स आहेत, त्या पण तुम्ही यूज करू शकता. इकडे चांगल्याशी नारळाची बाग, केळीची बाग आहे. कॉटेजचं नाव वेदांता कॉटेज. तुम्ही विजिट करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आम्ही यांचे नंबर आणि कॉन्टॅक्ट देऊ. लवकरच आता आम्ही इथून निघणार आहे आणि आमच्या लंचची वाट पाहतोय. लंच झाला की आम्ही निघणारच आहे इथून. आज पाहू शकता आता तुम्ही आम्हाला आमचा लंच आलेला आहे. त्याच्यामध्ये आम्हाला भेटलेला आहे नॉनव्हेज बिर्याणी, कोशिंबीर, व्हेज बिर्याणी, पापड. अशा प्रकारे कोशिंबीर आम्हाला, मग पापड आम्हाला नाही तर. सो गाईज आता आम्ही निघालो आहोत आमच्या फार्म हाऊसमधून. पाहू शकता सर्वजण परत घरच्या प्रवासासाठी निघालेले आहेत. चांगले सुखाचे 2 दिवस त्यांनी खूपच एन्जॉय केला. सकाळी लाटांबरोबर एन्जॉय केला, आता पूलमध्ये एन्जॉय केलेला आहे आणि आता तर निघालेले आहेत. आम्ही निघालो आहे आमच्याकडे आपल्या घरी ठाण्यावरून येतात आमचे एक बंधू मानेकर. ठाण्यावरून येतात. तो आमच्या इथलाच आहे. हे जरा बाहेर गावावरून येतात वाटतं तुमचं. आणि अशा प्रकारे 3 गाड्या आणि इकडे एक चाललेले आहेत 2 फंटर आमचे, जे आमच्या कमी एज मध्ये आहेत ते, आणि चाललो आहे. सो या ठिकाणी जे दिसत आहे आपल्याला हे आहे चौलचं रामेश्वर मंदिर, जे की रेवदंडामध्ये स्थित आहे. अशा प्रकारे आमची ट्रिप इथे कंप्लीट झाली. आम्ही आता निघालो आमच्या परतीच्या प्रवासाकडे.